लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय बाबूरावजी मडावी यांची जयंती उत्साहात संपन्न। आदिवासी समाजाने बाबूरावजी मडावी यांची प्रेरणा घेत एकत्रित लढणे काळाची गरज, बेबीताई उईके यांचे प्रतिपादन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉक टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक काटकोजवार यांच्याकडून। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा इंदिरानगरच्या वतीने आदिवासी समाज मंदिर येथे लोकनेते स्वर्गीय बाबूरावजी मडावी यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, विशेष अतिथी जितेश कुळमेथे, जिल्हा कार्याध्यक्ष नीलिमा आत्राम, ज्येष्ठ नेत्या कुसुम आडे, जोगी नैताम, धनराज ताडाम, धनराज कोवे, निळकट येरमे, तुळशीदास नैताम, बंडू पेंदाम, पंढरी आत्राम, वसंता आत्राम यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला जिल्हा कार्याध्यक्ष नीलिमा आत्राम यांनी केले। त्या म्हणाल्या, बाबूरावजी मडावी साहेब गेल्यामुळे आमचा आदिवासी समाज पोरका झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या, बाबूरावजी मडावी एक झुंजावणारे वादळाचे नाव होते। आदिवासींच्या हक्क न्यायासाठी कोणत्याही परिस्थितीला न जुमानता संघर्ष करत लढले। असा हिरा समाजात होणे नाही। आदिवासी समाजाने त्यांची प्रेरणा घेत एकत्रित येत लढणे काळाची गरज, असे विचार व्यक्त केले। प्रमुख अतिथी जितेश कुळमेथे, ज्येष्ठ नेत्या कुसुम आडे, धनराज कोवे, धनराज ताडाम, जोगी नैताम, प्रकाश मेश्राम, निळकट येरमे, पंढरी आत्राम, तुळशीदास नैताम, बंडू पेंदाम, वसंत आत्राम यांनी बाबूरावजी मडावी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। आपल्याला न्याय हक्कासाठी लढायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे समाज बांधवांना मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सुलभा पेंदाम, गीता नैताम, बेबीताई येरमे, देवीदास गेडाम, सिंधू मेश्राम, सुशीला आलाम, वंदना गेडाम, सिंधू मेश्राम, प्रमिला ताडाम, सारिका मडावी, सुशीला नैताम, किरण मडावी, रेश्मा मेश्राम उपस्थित होते। संचालन उषा आत्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन दिव्य आत्राम यांनी केले। या कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टीव्ही न्यूज।